नमस्कार. आज आपण सत्तेचं विकेंद्रीकरण व ग्रामस्वराज्याची संकल्पना हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला सत्तेच्या विकेंद्रीकरणाबाबतचे माहिती समजेल. गांधीजी व विनोबा भावे यांनी मांडलेली ग्रामस्वराज्याची संकल्पना स्पष्ट करता येईल. 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतीच्या अधिकारांमध्ये केलेले बदल देखील ओळखता येतील. त्याचप्रमाणे सहकार क्षेत्राबाबतचे धनंजयराव गाडगीळ यांचे विचार, समाजातील तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या सहकार क्षेत्राविषयीच्या विचारांचं माहिती आपल्याला समजेल. त्याचप्रमाणे ग्रामीण विकासाबाबत शरद जोशी यांनी मांडलेली त्यांची मतं देखील आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजून येणार आहेत. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना बघूयात. बघा, या घटकामध्ये आपण प्रामुख्याने सत्तेच्या विकेंद्रीकरणाची माहिती घेणार आहोत. भारत हा आकाराने खूप विस्तीर्ण असलेला देश आहे. यामध्ये जर एका ठिकाणाहून राज्यकारभार केला तर सर्व नागरिकांच्या समस्या सोडवणं शक्य होणार नाही आणि याची जाणीव असल्यामुळे भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केला. पण त्याचबरोबर ग्राम पातळीपर्यंत सत्तेची विभागणी देखील केलेली आहे. त्यासाठी गांधीजी व विनोबांनी मांडलेली ग्रामस्वराज्याची कल्पना ही आपण बघणार आहोत. तसेच सहकार क्षेत्रामुळे भारतात कोणकोणते बदल घडून आले त्याविषयीचे धनंजयराव गाडगीळ व यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि सर्वात शेवटी आपण शरद जोशी यांनी ग्राम विकासाबाबत मांडलेली स्वतःची मतं बघणार आहोत. तर सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण सत्तेचं विकेंद्रीकरण व ग्रामस्वराज्याची संकल्पना बघूया. सत्तेचं विकेंद्रीकरण व ग्राम स्वराज्याची संकल्पना. त्यामध्ये सर्वात आधी आपण सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे नेमकं काय तर ते बघूया. सर्व सत्ता किंवा अधिकार एका व्यक्तीकडे, व्यक्ती गटाकडे किंवा एकाच यंत्रणेकडे एकवटलेले नसणं यालाच विकेंद्रीकरण असं म्हटलं जातं. म्हणजेच धोरणे ठरवणे, निर्णय घेणे किंवा निर्णयांची अंमलबजावणी करणे या सर्व विषयांचे अधिकार जेव्हा निरनिराळ्या यंत्रणेकडे असतात तेव्हा विकेंद्रीकरण झालेलं असतं. या उलटच जेव्हा कायदेविषयक, न्यायविषयक व अंमलबजावणी विषयकचे अधिकार एकाच यंत्रणेकडे सोपवले जातात तेव्हा त्या प्रक्रियेला सत्तेचं केंद्रीकरण असं म्हटलं जातं. कायदे करण्याचे अधिकार ज्या व्यक्तीकडे किंवा व्यक्ती गटाकडे असतात त्याच गटाकडे कायद्यांची अंमलबजावणी विषयक अधिकार देखील असतात. केंद्रीकरणामुळे झटपट निर्णय घेणे, कार्यक्षमता वाढविणे किंवा सुसूत्रता राखणे असे फायदे होत असले तरी सत्तेचा गैरवापर, अनियंत्रित शासन हे जास्त मोठे तोटे संभवतात. बघा, हे सर्वच धोके टाळण्यासाठी विकेंद्रीकरण साधने अपरिहार्य ठरतं. केंद्रीकरणामुळे सत्ता अनियंत्रित बनविण्याचा धोका तर राहतोच, पण त्याचबरोबर स्थानिक प्रश्न दुर्लक्षिले जाण्याचा धोका देखील मोठ्या प्रमाणावर राहतो. आणि हेच धोके टाळण्यासाठी विविध प्रादेशिक घटकांना त्या प्रदेशांपुरते काही अधिकार देऊन सत्तेचं विकेंद्रीकरण करता येत असायचं. विकेंद्रीकरण केले असता स्थानिक जनता स्थानिक प्रश्नांकडे जास्त काळजीपूर्वक लक्ष देईल. तसेच प्रशासनात सोयी देखील साधता येईल. भारतामध्ये या हेतूनेच स्थानिक शासन संस्थांची निर्मिती केली आहे. जिल्हा पातळीवरील जिल्हा परिषदा, गाव पातळीवरील ग्रामपंचायत, शहर पातळीवरील नगर परिषदा तसेच महानगरपालिका ही सत्तेच्या विकेंद्रीकरणातून तयार झालेली सरकार आहेत. अशा प्रकारे विकेंद्रीकरण केल्याने एकाच यंत्रणेवर कामाचा जास्त बोजा पडत नाही. तसेच वेळेची देखील बचत होते. कामाचं विभाजन झाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते.
विकेंद्रीकरणाचे फायदे लक्षात घेऊन भारताने लोकशाही बरोबरच सत्तेचे विकेंद्रीकरण स्वीकारलेलं आहे. बघा, महात्मा गांधीजी व विनोबा भावे या दोघांनी देखील सत्तेच्या विकेंद्रीकरणावर आधारित स्वराज्याची कल्पना मांडली आहे. विकेंद्रीकरणामध्ये केवळ व्यावसायिक सोय आहे असं नाही, तर जास्तीत जास्त लोकांचा सहभाग साधणे विकेंद्रीकरणातूनच शक्य होतं. विकेंद्रीकरणामुळे जनतेचे निर्णय हे चर्चेने घेतले जातात, म्हणजेच लोकशाहीवर भर दिला जातो. त्यानंतर पुढची बघूयात आपण संकल्पना ग्राम स्वराज्याची. भारतात विकेंद्रीकरणाची प्रेरणा महात्मा गांधीजींकडून मिळालेली आहे. स्थानिक पातळीवर सरकारे स्थापन केली पाहिजे ही कल्पना देखील गांधीजी यांनी मांडली. स्थानिक पातळीवर अधिकार असणे म्हणजे स्थानिक स्वराज्य असणे ही कल्पना त्यातून निर्माण झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात ग्राम स्वराज्य ही कल्पना प्रचलित होती. ग्राम स्वराज्य या कल्पनेमध्ये स्वयंपूर्ण किंवा स्वावलंबी अशा छोट्या वस्त्या किंवा गावं अभिप्रेत होती. त्यांना अंतर्गत कारभार चालविण्याचं स्वातंत्र्य असणं अभिप्रेत होतं. त्यानंतर पुढे आता आपण बघणार आहोत महात्मा गांधीजी, विनोबा भावे यांची ग्राम स्वराज्याची संकल्पना. महात्मा गांधीजी, विनोबा भावे यांची ग्राम स्वराज्याची संकल्पना. तर आपण आता महात्मा गांधीजी, विनोबा भावे यांची ग्राम स्वराज्याची संकल्पना बघणार आहोत. त्यात सर्वात पहिले आपण महात्मा गांधीजींची बघूयात. महात्मा गांधीजींची बघूयात. बघा, स्वराज्य ही आदर्शाकडे जाण्याची एक पायरी अशी महात्मा गांधीजी यांची भावना होती. त्यांनी कल्पिलेल्या आदर्श राज्याला राज्य म्हणणं देखील योग्य होणार नाही, कारण त्यात राजसत्तेचा पूर्ण अभाव असेल. या आदर्शाप्रत जाणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे गांधीजींच्या मते विकेंद्रीकरण हा आहे. प्रत्येक खेडे हा या नव्या रचनेचा केंद्रबिंदू असेल, कारण त्यांच्या मते भारताचं दर्शन मुठभर शहरांमध्ये नव्हे तर त्यांच्या 7 लाख खेड्यांमध्ये घडतं. महात्मा गांधीजींनी जे राज्याचं वर्णन केलं आहे त्यामध्ये व्यक्ती ही राज्याचा केंद्रबिंदू असते. राज्याची रचना खाली रुंद व वर निमुळती होत गेलेल्या पिरॅमिड सारखी नसते, तर सागरी वर्तुळाप्रमाणे असते. त्या वर्तुळाचा मध्यबिंदू व्यक्ती असते आणि ती खेड्यांसाठी आत्मसमर्पण करायला देखील तयार असते. वर्तुळाच्या बाहेरच्या टोकापासून ते थेट आतल्या केंद्रबिंदू पर्यंत सर्वजण सारखे असतील. कोणीही पहिला किंवा कोणीही शेवटचा नसणार. अशा प्रकारच्या स्वायत्त असलेल्या खेड्यांमध्ये व्यक्ती ही केंद्रस्थानी असेल. ही सर्व खेडी स्वयंस्फूर्त सहकार्याच्या बळावर आपल्या गरजा भागवू शकतील आणि त्यामुळे सर्वांना चांगलं सुखी जीवन जगता येईल. सर्व खेड्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे अधिकार असतील. सर्व खेड्यांचं मिळून एक राज्य अशा पद्धतीने संघराज्य तयार होईल. महात्मा गांधीजींनी या ग्राम स्वराज्यासाठी एक रचनात्मक कार्यक्रम सांगितलेला आहे. त्यामध्ये अस्पृश्यता निवारण, दारूबंदी, प्रौढ शिक्षण, ग्रामीण स्वच्छता अशा गोष्टींचा अंतर्भाव केला होता. हा कार्यक्रम राबविण्यासाठी ग्रामराज्य आवश्यक आहेत असा त्यांचा विश्वास होता. त्या दृष्टीने खेड्याकडे चला असा संदेश गांधीजींनी दिला होता. गांधीजींच्या मते स्वातंत्र्य म्हणजे केवळ परक्यांपासून स्वातंत्र्य अशी कल्पना नव्हती. त्यांच्या मते स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्ता किंवा स्वयंपूर्णता. गांधीजींच्या मते स्वातंत्र्याची सुरुवात तळाकडील घटकांपासून म्हणजेच गावापासून व्हावी.
याचाच अर्थ ग्राम पातळीवरील पंचायतीला पूर्ण अधिकार असतील. जणू काही त्या त्या क्षेत्रापुरते ते एक गणराज्य असेल. स्वयंपूर्णतेवर जरी त्यांनी भर दिलेला असला तरी शेजारी किंवा परकीयांचं सहकार्य घेतलं पाहिजे असं देखील गांधीजींनी म्हटलेलं आहे. हा समाज सुसंस्कृत असेल, त्यात स्वतःच्या गरजांची जाणीव असलेली व वस्तूचा हव्यास न धरणारे लोक असतील, त्यांचा सत्य अहिंसेवर विश्वास असेल, परमेश्वरावर गाढ श्रद्धा असेल असे गाव गांधीजींना अभिप्रेत होतं. त्यामध्ये बघा त्यांनी आदर्श ग्रामरचना देखील केलेली आहे. आदर्श ग्रामरचना गांधीजींच्या कल्पनेतलं ग्राम राज्यात श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव नाही. मानवी श्रम निरुपयोगी ठरविण्यावर आधुनिक मोठ्या यंत्रणा तेथे वाव असणार नाही. श्रमाची प्रतिष्ठा, विकेंद्रित उद्योग, स्थानिकरित्या गरजा भागविण्यावर भर, अन्नधान्य व वस्त्र प्रावरणे याबाबत स्वयंपूर्णता, गुरांकरता शिल्की चाऱ्याची तरतूद, प्रौढांकरता करमणूक केंद्रे, मुलांसाठी क्रीडांगणे, सार्वजनिक सभागृह अशी या ग्रामस्वराज्याची वैशिष्ट्ये असतील. तेथे स्वच्छ पाणी पुरवठा, प्राथमिक शिक्षण, सहकार, जाती धर्मातील दृष्टिकोन ही देखील त्यांची वैशिष्ट्ये असतील. गाव पातळीवर संरक्षक दल उभारून त्या प्रत्येकाला काम करावं लागेल. ग्रामपंचायतीत देखील कायदे करण्याचे काम तिच्या सभासदांकडून केलं जाईल आणि तसंच त्यांच्याकडून अंमलबजावणीचं कार्य देखील केलं जाईल. न्यायदानाचं कार्य देखील ग्रामपंचायतीकडून केलं जाईल. गांधीजींच्या ग्राम स्वराज्याच्या कल्पनेत ग्राम हा नियोजनाचा केंद्रबिंदू मानला असून ग्रामीण नियोजनाला लागेल ती मदत देणं एवढंच केंद्र सत्तेचं काम असेल असं गांधीजींना अभिप्रेत होतं. राज्य पद्धतीचा हा आदर्श एकदम प्रत्यक्षात येणं शक्य नाही याची जाणीव ही गांधीजी यांना झालेली होती. समाजात दंडशक्तीचा म्हणजेच बघा नियंत्रणाचा वापर कमीत कमी व्हावा, व्यक्तीने स्वेच्छेने शिस्तीने वागावे म्हणजेच राजसंस्थेची गरज राहणार नाही अशी कल्पना गांधीजी यांनी मांडली होती. परंतु त्याचबरोबर त्यांनी अशी देखील कल्पना मांडली होती की ज्या उद्योगात पुष्कळ लोक काम करतात आणि असे उद्योग व्यवसाय राज्याच्या मालकीचे असावेत. राजाची मालकी म्हणजेच संपूर्ण समाजाची मालकी होईल. थोडक्यातच सर्व व्यक्तींचं हित साधण्याला त्यांनी प्राधान्य दिलं होतं. सर्वात गरीब किंवा सर्वात गरजू हिताला प्राधान्य त्यांनी आपल्या विचारात दिलं होतं. सर्वांचा विकास साधणे हे प्रमुख ध्येय होतं. त्यांचा विचार सर्वोदय या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या या विचारालाच पुढे अनेक अनुयायी देखील मिळाले होते. त्यानंतर पुढे आता आपण विनोबा भावे यांची मत जाणून घेणार आहोत. विनोबा भावे बघा, आचार्य विनोबा भावे हे सर्वोदयवादी विचाराचे नेते होते. सर्वोदयवादी विचारसरणीतील मुख्य विचार म्हणजे सर्वांचा विकास होय. ग्राम जीवन हा भारताचा आत्मा असल्यामुळे देशातील कोणत्याही सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार खेडे हा केंद्रबिंदू मानूनच केला पाहिजे असा विचार विनोबा भावे यांनी मांडला. लहानपणापासून ते गांधीजींच्या प्रभावाखाली होते. काही काळ त्यांनी गांधीजींबरोबर काम देखील केलेलं होतं. ते तुरुंगात असताना त्यांनी ग्राम संघटना करण्याचा विचार केला होता आणि त्याबाबतचे विचार देखील त्यांनी मांडले होते. त्यांच्या मते कोणत्याही समाजाला शासन संस्थेची फक्त काही काळ गरज असते आणि ती गरज संपली की समाज शासन मुक्त होईल. त्यांनी राज्य व स्वराज्य असा फरक केलेला आहे.
दिल्लीहून चालते ते राज्य, पण स्थानिक पातळीवरून सर्व माणसे चालवितात ते स्वराज्य होय. जगातील दुसऱ्या कोणाचीही सत्ता आपल्यावर चालू न देणे हे स्वराज्याचे एक लक्षण आहे. तर दुसऱ्या कोणावर आपली सत्ता न चालविणं हे स्वराज्याचं दुसरं लक्षण आहे. आपण कोणावर सत्ता चालवू नये तसेच कोणाची सत्ता आपल्यावर चालू नये, या दोन्ही गोष्टी मिळून स्वराज्य बनतं. ग्राम स्वराज्याची कल्पना मांडताना त्यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर दिलेला आहे. पंचायत राज्य ही कल्पना वास्तविक विकेंद्रीकरणावर आधारित आहे, परंतु विनोबा भावे यांनी त्यावर टीका केलेली आहे. त्यांच्या मते ग्रामपंचायत हा सत्तेचा एक तुकडा आहे, त्यामुळे तेथे सेवा चालविण्याऐवजी स्पर्धा चालत आहे. येथे सहकार्य आढळत नाही. ग्रामपंचायतीत अनेक पक्ष आहेत व ते सर्व एकमेकांचे शत्रू बनतात. बघा, विनोबांच्या मते इंग्रज येथून गेले, पण त्यातून फारसं काही साध्य झालं नाही. कारण पूर्वी इंग्रजांकडे सत्ता होती तेव्हा सत्तेचं केंद्र 10,000 मैल दूर होतं, पण स्वातंत्र्यानंतर दिल्ली हे सत्तेचं केंद्र बनलं. ते फार तर 1,000 मैल दूर आहे. म्हणजेच सत्तेचं केंद्र हे सतत दूरच राहिलं. पंचायती राज्य तयार झालं, सत्तेचं ठिकठिकाणी वाटप केलं गेलं, ग्रामपंचायती बनवली गेली, परंतु तेथे सत्ता किंवा अधिकार हे वरच्या केंद्राकडून दिलं गेलं तेवढंच राहिलं. त्यामध्ये ग्रामराज्य बघूयात. त्यांनी सांगितलेलं ग्रामराज्य. बघा, गावांचा विकास होण्यासाठी गावकऱ्यांनी झटलं पाहिजे, गावात उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत, ग्रामराज्य निर्माण केलं गेलं पाहिजे. विनोबाजींनी फेडरेशनची कल्पना मांडली होती. भारतातील 4 लाख खेड्यांचं एक संघ सरकार निर्माण झालं पाहिजे. त्यात प्रत्येक खेडे आपल्या बुद्धीप्रमाणे काम करेल, केंद्र फक्त सल्ला देण्याचं काम करेल. खेड्यांनी जर चांगला कारभार केला तर त्यांचाच विकास होईल. जर चांगला कारभार केला नाही तर खेड्यांची प्रगती साधली जाणार नाही. म्हणून तेथील लोक काळजी घेतीलच. ग्रामराज्याची कल्पना मांडताना त्यांनी गावाचा कारभार एकमताने चालावा यावर देखील भर दिलेला आहे. 21 वर्षावरील सर्व लोकांची आमसभा असेल. 5-10 व्यक्तींची एक संचालक समिती असेल. तिचे सर्व सभासद कारभार पाहतील. त्यांचे सर्व ठराव एकमताने होतील. राज्याचे जसे अधिकार असतात तसेच ग्रामसभेचे असावेत. गावात कोणत्या गोष्टी किती प्रमाणात बाहेरून आणायच्या याचा देखील निर्णय त्या गावाकडूनच घेतला जाईल. विनोबाजींनी स्वशासनाबरोबरच स्वावलंबनावर देखील भर दिलेला होता. गावातील सर्व लोकांनी स्वतःच्या गरजांबाबत शक्य तेवढे स्वावलंबी असावे. जर संचालन समितीने फक्त शेती करण्याचा निर्णय घेतला व बाकी सर्व वस्तू बाहेरून मागवायच्या ठरविल्या तर ते ग्रामराज्य असणार नाही, असं देखील विनोबाजी यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्यानंतर पुढचं बघूयात, रामराज्य. रामराज्य. ग्रामराज्य या संकल्पनेच्या पुढे जाऊन विनोबाजींनी रामराज्य ही संकल्पना देखील मांडली होती. स्वराज्य म्हणजे सगळ्या देशाचं राज्य. जेव्हा दुसऱ्या कोणत्याही देशाची सत्ता आपल्या देशावर नसते तेव्हा त्याला स्वराज्य म्हणतात. जेव्हा प्रत्येक राज्यात स्वराज्य येतं तेव्हा त्याला ग्रामराज्य म्हणतात. गावात सर्व लोक सुज्ञ झाले, कोणावरच सत्ता चालविण्याची आवश्यकता उरली नाही तर त्याला रामराज्य म्हणायचे. विनोबाजींच्या मते गावातील भांडणे शहरातील कोर्टात जाणे आणि शहरातील लोकांनी तिचा निवाडा करणे ही गुलामगिरी आहे, पारतंत्र्य आहे. गावातील भांडणं जेव्हा गावातच सोडविली जातील तेव्हा त्याला स्वराज्य किंवा ग्रामराज्य म्हटलं जाईल. गावात भांडणं होणारच नाहीत या स्थितीला रामराज्य असं म्हणतात.
देशात स्वराज्य आलं आहे, आता ग्रामराज्य स्थापन करायचे आहे असे विनोबा भावे यांनी सांगितलेलं होतं. विनोबाजींच्या मते लोक सुजाण आहेत, परंतु त्यांना अनेक वर्षापासून गुलामगिरीची सवय झालेली आहे. सरकार मायबापाप्रमाणे आपली काळजी घेईल असं त्यांना वाटू लागलं होतं. म्हणूनच आता त्यांच्या हातात सत्ता आली असताना त्या सत्तेचं भान आणि प्रचिती त्यांना आली पाहिजे. गावोगावचे लोक आपापल्या गावचेच राज्य चालवतील, त्यामुळे त्यांना राज्य चालविण्याचा अनुभव येईल. प्रत्येक व्यक्तीने आपल्या गावाला आपला देश समजावे. सर्व गावे आपला कारभार उत्तम प्रकारे चालवितील, तेव्हाच देश देखील चांगल्या प्रकारे चालेल. अनेक गावे एकत्र जोडून राज्य तयार करण्याची कल्पना विनोबाजींची नव्हती, तर प्रत्येक गावात सर्व विभागांशी परिपूर्ण राज्य असावे. प्रत्येक गावात अनुभवी लोक असावेत. देशात जसे आरोग्य, कृषी उद्योग, शिक्षण, न्यायदान असे विभाग असतात, तसेच सर्व विभाग गावात देखील असले पाहिजेत. देश जसा जसा परदेशांशी संबंध ठेवतो, तसा एका गावाला दुसऱ्या गावाशी संबंध ठेवावा लागेल, अशी कल्पना विनोबा भावे यांनी मांडली. थोडक्यातच विकेंद्रीकरणावर भर देऊन त्यांनी ग्रामराज्य व रामराज्य या कल्पना मांडल्या. जरी खेड्यांचा विकास व्हावा या दृष्टीने त्यामध्ये विचार केलेला असला, तरी बघा काही विचारवंतांच्या मते सार्वजनिक नियोजनात सारख्या महत्वाच्या मुद्द्यांकडे काही फारसं लक्ष दिलं गेलं नाही. खाणी, पाणी, नद्या, डोंगर, रेल्वे, रस्ते, साधन सामग्री इत्यादी गोष्टींसाठी सार्वजनिक नियोजन किंवा केंद्रीभूत सत्ता आवश्यक असते. त्यानंतर पुढे आता आपण बघणार आहोत 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती. बघा, भारतातील पंचायत राज्य संस्थांच्या कार्यात आणि स्वरूपात महत्वपूर्ण बदल घडवून आणणाऱ्या 73व्या घटना दुरुस्तीची माहिती घेण्यापूर्वी स्वातंत्र्योत्तर भारतात पंचायत राज संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने झालेल्या विविध प्रयत्नांची प्रथम आपण थोडक्यात माहिती घेऊया. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर संघराज्य स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे एक केंद्र सरकार व अनेक घटक सरकारे अशी सत्तेची विभागणी केली गेली. ही सत्तेची विभागणी घटना दुरुस्तीद्वारेच केली गेली. ही सत्तेची विभागणी राज्यघटनेद्वारेच केली गेली होती. भारताने लोकशाहीचा स्वीकार केलेला असल्यामुळे सत्ता राबविताना ग्राम, तालुका व जिल्हा पातळीवर जनतेला सहभागी करून घेणं आवश्यक वाटलं. यातूनच खरी लोकशाही निर्माण होईल असा विचार मांडला गेला. त्यासाठी सामूहिक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय विस्तार सेवा यासारखे कार्यक्रम राबविले जाऊ लागले. सामूहिक विकास कार्यक्रम किंवा राष्ट्रीय विस्तार सेवा यासारखे कार्यक्रम योग्य पद्धतीने राबविले जात आहेत की नाही हे पाहण्यासाठी 1952 मध्ये टेटी कृष्णमाचारी यांची चौकशी समिती नेमली गेली. त्यावेळेपर्यंत केल्या गेलेल्या विकास कार्यक्रमांचं मूल्यमापन करून नव्या शिफारसी करण्याची जबाबदारी त्या समितीवर टाकण्यात आली. त्या समितीने तालुका पातळीवर विकास गटांची स्थापना करण्याची शिफारस केली. रोजगार वाढविणे, छोट्या उद्योगांचा विकास इत्यादींसाठी कार्यक्रम आखले जावे असं सुचविलं. त्या दृष्टीने ग्रामीण भागांचा विकास व्हावा यासाठी लोकांना विकास कार्यक्रमात सहभागी करून घ्यावं असं सांगितलं गेलं. त्यासाठी बघा, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या आणि अशा तऱ्हेची एक समिती राष्ट्रीय पातळीवर नेमली गेली. ती समिती बघूयात आपण कोणती आहे. ती म्हणजेच बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय
मेहता समिती। बघा, बलवंतराय मेहता समिती ही 1957 मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली गेली। या समितीने 1958 मध्ये अहवाल तयार केला। त्या समितीने बघा, शासन संस्थेची रचना त्रिस्तरीय असावी व त्या संस्थांच्या निरनिराळ्या स्तरांना कायदेशीर दर्जा द्यावा असं सुचविलं। त्या समितीने मुख्य शिफारसी ज्या केल्या त्या कोणत्या होत्या बघा, त्यामध्ये होतं की कामाची संपूर्ण जबाबदारी व सत्ता छोट्या संस्थांकडे सोपवावी। दुसरं म्हणजे विकास गटाच्या पातळीवर एक समिती नेमावी, तिला पंचायत समिती असं नाव द्यावं। तिचे सदस्य ग्रामपंचायतीमार्फत निवडले जावेत। तिसरं म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असावी, तिच्याकडे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांच्या कामात सुसूत्रता राखण्याची जबाबदारी सोपवावी। आणि चौथं म्हणजे ग्रामपंचायत स्थापन करावी व तिचे सभासद प्रौढ मतदानाने निवडून गेले जावेत। थोडक्यातच बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय व्यवस्था ग्रामीण स्थानिक शासनाच्या बाबतीत सुचविली, तिलाच पंचायत राज्य असं म्हटलं जातं। पहिला स्तर जिल्हा परिषद, दुसरा पंचायत समिती व तिसरा ग्रामपंचायत होय। 1959 मध्ये राजस्थान व आंध्र प्रदेश या दोन राज्यांनी मेहता समितीच्या शिफारसीनुसार पंचायत राज निर्माण केलं, परंतु भारतातील सर्व राज्यांना सर्व शिफारसी जशाच्या तशा स्वीकारल्या नाहीत। प्रत्येक राज्याने स्वतःच्या सोयीनुसार त्यात फेरफार केले होते। त्यानंतर महाराष्ट्रातली बघूयात। बघा, महाराष्ट्रामध्ये 1961 मध्ये वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली। मेहता समितीचे मूळ सूत्र कायम ठेवून काही फेरबदलांसह पंचायत राज्याची योजना सुचविली गेली। 1962 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली। राज्यात जरी पंचायत राज्यांच्या स्वरूपात फरक पडत असला तरी ग्रामीण विकासाला चालना देणे हेच मूळ ध्येय आहे असं सांगितलं गेलं। त्यानंतर पुढची बघूया बघा, अशोक मेहता समिती। अशोक मेहता समिती 1978 मध्ये अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली गेली। अनेक राज्यांनी जरी पंचायत राज्याची स्थापना केली असली तरी त्यांचं मूल्यमापन होण्याची गरज होती। त्यामुळे अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली गेली। या समितीने पंचायत राज्याला अधिक बळकटी देणं आवश्यक आहे असा विचार मांडला। भोवतालच्या परिस्थितीत नवनवीन वैज्ञानिक शोधांचा लाभ घेणे व ग्रामीण विकासाचा सर्वांगीण विकास साधणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा पंचायत राज्यातील तिन्ही स्तरांवरील संस्थांच्या रचना, अधिकार व सत्तेत बदल केला जाईल असं या समितीनं म्हटलेलं आहे। त्यानंतर बघूया आता पंचायत राज्यापुढील समस्या। पंचायत राज्यापुढील समस्या। पंचायत राज्यापुढील समस्या बघूया। बघा, पंचायत राज्यापुढे अनेक समस्या होत्या, त्यांना तोंड देऊन ग्रामीण पातळीवर विकास साधायचा आहे हे लक्षात आल्यावर त्या सोडविण्यासाठी विचार होऊ लागला होता आणि त्यामधूनच 73 व 74वी घटना दुरुस्ती ही केली गेली। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं पूर्ण स्वरूपच बदलून गेलं। या पंचायत राज्यापुढील समस्या कोणत्या होत्या तर बघा, त्यामध्ये होतं की साधन संपत्तीचा अभाव ही प्रमुख समस्या होती। त्यामुळे पंचायत समितीला राज्य सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहावं लागत असायचं। जातीय तणाव
दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा या ज्यांच्या मूळ समस्या आहेत अशांसाठी तेथे काम करावं लागतं. म्हणजेच आधी या समस्या सोडवायच्या, मग इतर प्रश्न सोडवायचे. पुढचं म्हणजे सरपंच व ग्रामसेवक, सभापती व परिषदेचा अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी इत्यादींचे संबंध पंचायत राज्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. राज्य सरकारचं नियंत्रण पंचायत राज संस्था ही सरकारची निर्मिती असल्यामुळे राज्य सरकारचे दूत म्हणून अनेक वेळा त्यांच्याकडून काम केलं जातं. बघा, या समस्या काही प्रमाणात 73वी घटना दुरुस्ती काही प्रमाणात या समस्या 73व्या घटना दुरुस्तीने सोडविल्या गेल्या. ब्रिटिशांच्या काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती ही झालेली होती. मुंबई, मद्रास व बंगाल या प्रांतांमध्ये निरनिराळ्या तरतुदींनुसार ग्रामीण पातळीवर पंचायतींना तर शहरी पातळींवर नगरपालिकांना अधिकार दिले होते. स्थानिक संस्थांच्या कारभारात घटनाकार फारसे समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी स्थानिक संस्थांसाठी घटनात्मक तरतूद न करता केवळ राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांमध्ये त्याचा उल्लेख केला. त्यानुसार ग्रामपंचायतींना कार्य करण्यासाठी अधिकार देण्याची सत्ता राजाकडे दिली होती. परंतु कलम 40 नुसार स्थानिक निवडणुका घेऊन लोकशाही पद्धतीने राज्यकारभार होतो आहे की नाही याकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. तसेच पंचायत राज्यापुढे अनेक समस्या आहेत आणि त्या लक्षात घेऊनच सत्ता, अधिकार, रचना यात बदल केले पाहिजेत हे लक्षात आल्यावर राजीव गांधीजींच्या काळात या स्थानिक संस्थांसाठीच्या अधिकारांची तरतूद राज्यघटनेमध्ये सविस्तरपणे असावी असा विचार मांडला गेला होता. आणि तसं झालं तर त्यांची निश्चितपणे अंमलबजावणी होईल असं लक्षात आल्यामुळे राज्यघटनेत दुरुस्ती केली गेली. 1993 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली. बघा, 73 व 74 क्रमांकाच्या घटना दुरुस्तीने भाग 9 व 9 राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आले. भाग 9 हा पंचायतीशी संबंधित आहे. 243 ते 243 हा भाग 73व्या घटना दुरुस्तीने तर 243 ते 243 हा भाग 74व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला. बघा, येथे आपण 73व्या घटना दुरुस्तीचा प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. या घटना दुरुस्तीनुसार 3 स्तरांवर स्थानिक सरकार तयार केली आहेत. पहिला म्हणजे ग्रामीण पातळीवर, दुसरा म्हणजे जिल्हा पातळीवर आणि तिसरा स्तर म्हणजे ग्राम पातळी व जिल्हा पातळी यांच्यामधला स्तर. ह्या घटना दुरुस्तीतील महत्वाच्या तरतुदी कोणत्या होत्या तर त्यामध्ये होतं की बघा, हे 3 स्तर, त्या 3 स्तरांवर प्रत्यक्ष निवडणुकीने प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद केलेली आहे. दुसरं म्हणजे ह्या प्रतिनिधींची निवड करताना अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांसाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत. ते प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. उदाहरणार्थ, जर अनुसूचित जातींचे 30% लोक असतील आणि अनुसूचित जमातींचे 20% असतील तर त्यांना अनुक्रमे 30 व 20% जागा राखीव ठेवल्या जातील. इतर तरतुदींनुसार स्त्रियांना 1/3 जागा राखीव ठेवलेल्या आहेत. या तरतुदींचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यानुसार 3 स्तरांवरील अध्यक्षपदासाठीच्या जागा सुद्धा राखीव ठेवलेल्या आहेत. या तरतुदींनुसार पंचायतीचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे. मुदतपूर्व तहकूब झालेली नसेल तेव्हा 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच निवडणुका या घेतल्या जाव्यात अशी तरतूद आहे. पात्रतेच्या अटी बघा, या राज्य विधिमंडळाप्रमाणेच आहेत. फक्त वयाच्या अटीमध्ये फरक आहे. राज्य विधिमंडळासाठी 25 वर्ष ही वयासाठीची अट आहे तर 21 वर्ष पूर्ण ही या ठिकाणी अट आहे. सत्ता, अधिकार व जबाबदारी
यासाठीची बघा केंद्र व घटक राज्यांची जशी विभागणी केलेली आहे तशीच तरतूद राज्य विधिमंडळ व पंचायतीचे अधिकार यांची विभागणी करता येईल. राज्य विधिमंडळ पंचायतींना कामकाजाबाबतचे अधिकार सुपूर्द करत असते. उदाहरणार्थ आर्थिक विकास व सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठीच्या योजना आखणे, आर्थिक विकास व सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या योजनांची अंमलबजावणी करणे, 73व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत नमूद केलेल्या आहेत त्यात असलेल्या विषयांबाबत पंचायती निर्णय घेऊ शकतात. ते विषय म्हणजे स्त्रिया, मुले यांचा विकास, जमीन विकास, शिक्षण, मत्स्योद्योग, पशुसंवर्धन, लघु पाटबंधारे इत्यादी. त्यांच्या उत्पन्नाबाबतच्या तरतुदी बघा त्यामध्ये आहे की राज्याकडून संचित निधीमधून पंचायतींना अनुदान दिलं जावं. दुसरं म्हणजे राज्याने गोळा केलेला कर पंचायतींना देण्याची तरतूद. आणि तिसरं म्हणजेच की पंचायतींना स्वतः कर बसविणे, गोळा करणे इत्यादींचे काही अधिकार देखील दिलेले आहेत. त्यानंतर बघा या घटना दुरुस्तीनुसार महत्वाची जी तरतूद केलेली आहे ती म्हणजेच वित्त आयोगाची. ही घटना दुरुस्ती झाल्यापासून 1 वर्षाच्या आत प्रत्येक राज्याने एक वित्त आयोग स्थापन करावा. दर 5 वर्षांनी त्यातील सभासदांच्या नेमणुका करून पंचायतींची आर्थिक परिस्थिती तपासावी. आर्थिक व्यवहार तपासले जावेत म्हणजेच राज्यांकडून मिळणारी मदत, कर, त्या करांची विभागणी हे सर्व नियम होते आहे की नाही यांची तपासणी वित्त आयोगाकडून केली जावी आणि याचा अहवाल राज्य विधिमंडळाकडे सादर करावा. त्यानंतर पुढचा आहे की निवडणूक आयोग. निवडणूक आयोग बघूया. निवडणूक आयोग बघा पंचायतीच्या निवडणुका मुक्त आणि न्यायी वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाची देखील तरतूद ही करण्यात आलेली आहे. राज्यपालांकडून राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात यावी. पंचायतीच्या निवडणुकांचे निरीक्षण करणे, त्या निवडणुकांमध्ये मार्गदर्शन करणे, निवडणुकांवर नियंत्रण ठेवणे हे अधिकार निवडणूक आयुक्ताला दिलेले आहेत. हा निवडणूक आयुक्त कोणाच्याही दबावाखाली असू नये यासाठी त्यांना पदावरून दूर करण्याची तरतूद ही अत्यंत क्लिष्ट अशी ठेवलेली आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाला काढून टाकण्याची जी तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणेच त्यांची तरतूद केलेली आहे. 73व्या घटना दुरुस्तीने केल्या गेलेल्या तरतुदींमधील प्रमुख गोष्टींचा तपशील आपण आता बघितला. बघा या घटना दुरुस्तीने काही महत्वाचे बदल देखील घडले गेले. उदाहरणार्थ ग्रामीण पातळीवरील जनतेचा राजकारणातील सहभाग वाढला. अध्यक्ष पदासाठी सुद्धा राखीव जागा ठेवल्यामुळे सर्व स्तरातील लोकांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. महिलांसाठीचे राखीव मतदारसंघ फिरते असल्यामुळे सर्व मतदारसंघातून नेतृत्व करण्याची संधी महिलांना मिळू लागली. खऱ्या अर्थानं विकेंद्रीकरण झाले कारण खालच्या पातळीपर्यंत जनतेकडून प्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक करून दिले जावे. स्वतंत्र वित्त आयोग नेमला गेल्यामुळे आर्थिक व्यवहार स्वतंत्रपणे करता येऊ लागले. स्वतंत्र निवडणूक यंत्रणा राबवली जात असल्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकार देखील कमी होऊ लागला होता. त्यानंतर बघा पुढे आता आपण बघणार आहोत सहकार व ग्रामीण विकास. सहकार व ग्रामीण विकास बघा भांडवलशाही अर्थव्यवस्था व साम्यवादी अर्थव्यवस्था या दोन परस्पर विरोधी अर्थव्यवस्थांमधील दोष बाजूला टाकून चांगल्या गोष्टींचा समन्वय करण्यासाठी सहकार चळवळीची स्थापना केली गेली. भांडवलशाहीत वैयक्तिक नफ्याला महत्त्व दिलं जातं
तर साम्यवादी अर्थव्यवस्थेत राष्ट्रीयकरणावर भर दिला जातो. सहकारी अर्थव्यवस्थेत सहकार्याला प्राधान्य दिलं जातं. सहकारी संस्थेत जो नफा मिळतो तो सर्व भागीदारांनी समान वाटून घ्यावा अशी तरतूद असते. या सहकारी संस्थेची वैशिष्ट्य काय काय आहे तर ती वैशिष्ट्ये बघूया. सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये बघा, त्यामध्ये पहिलं आहे की व्यक्ती समूहाचं संघटन असतं. समानतेच्या तत्वावर अनेक व्यक्ती एकत्र येतात. सभासदत्व स्वेच्छेनं घेतलेलं असतं. एकट्या व्यक्तीला जे साध्य होत नाही ते समान हितसंबंध असलेल्या व्यक्ती एकत्र येऊन साध्य करू शकतात. व्यक्तीचं स्वतंत्र स्थान कायम राहून तिला सामूहिक व्यवहारांचे फायदे मिळतात. बहुसंख्य दुर्बल घटकांना आर्थिक शक्ती व साधन संपत्ती वाढविता येत नाही. अशा व्यक्तींना सहकारी संस्था हे उपयुक्त साधन ठरतं. सहकारी तत्वावर जर ग्रामीण भागात शेती, साखर कारखाने यासारखे उद्योग चालविले तर खेड्यांचा विकास होईल अशी कल्पना भारतात मांडली गेली. भारत हा खेड्यांचा देश आहे. त्यामुळे जर खेड्यांचा विकास झाला तरच भारताचा विकास होईल आणि त्यासाठी सहकार चळवळ सुरू केली पाहिजे असा विचार देखील मांडला गेला होता. महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगीळ यांनी याबाबतचे विचार मांडलेले आहेत. त्यांच्या बरोबरच विखे पाटील यांनी देखील सहकारी चळवळ उभी करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये सर्वात पहिला आता आपण धनंजयराव गाडगीळ यांचे सहकार विषयक विचार बघूया. धनंजयराव गाडगीळ यांचे सहकार विषयक विचार. बघा, धनंजयराव गाडगीळ हे अर्थतज्ञ तसेच सहकारी अर्थव्यवहारांचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतातील औद्योगिक उत्क्रांती यावर प्रबंध लिहिला. भारत सेवक समाजच्या सर्वंट्स ऑफ इंडिया या नियतकालिकात अर्थशास्त्रीय प्रश्नांवर त्यांनी अनेक लेख देखील लिहिलेले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्यांनी काम देखील केलेलं आहे. ग्रामीण पुनर्घटनेचे ऐच्छिक प्रयत्न, सुवर्ण प्रमाण, चांदीच्या किमतीतील आंदोलने, आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध, भारतीय कंपन्यांमधील व्यवस्थापकीय पद्धत, आर्थिक प्रयत्नांचं नियोजन इत्यादी विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांचा बघूया त्यांनी मांडलेला शेतकऱ्यांचे प्रश्न. शेतकऱ्यांचे प्रश्न बघा, गाडगिळांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास केला. शेतीवरील खंड व ग्रामीण समस्या यावर देखील त्यांनी लेखन केलं. 1954 मध्ये कृषी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष असताना कुळ व्यवस्था व शेती सुधारणा यावर त्यांनी विवेचन केलं. शेतमजूर, कृषी उत्पन्नाचं स्थिरीकरण, योजनाबद्ध कृषी विकासातील टप्पे इत्यादी विषयांवर त्यांनी लेखन केलं. ग्रामीण सहकारी पतपुरवठा पद्धतीवर भर देऊन देशातील ग्रामीण बँकिंग पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचे उपाय सुचविले. धान्य वसुली, अन्नधान्यावरील नियंत्रणे, पुरवठा व्यवस्था, धान्याची आयात, अन्नधान्याच्या किमती अशा समाजाला व शासनाला उपयुक्त ठरतील या विषयांवर त्यांनी लेखन केलं. दुसरं आहे म्हणजेच सहकारी क्षेत्र. सहकारी क्षेत्र
ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण जनतेचा कर्जबाजारीपणा व त्यापासून शेतकऱ्यांची मुक्तता यासाठी बघा गाडगेळांनी प्रयत्न केले. वेळोवेळी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्थांना मार्गदर्शन केलं. सहकारी संस्था व सहकारी चळवळ या संबंधीच्या कार्यात गाडगेळांचा ठसा उमटलेला आहे. गाडगेळांनी या क्षेत्रात त्यांचे विचार मांडलेले आहेत. सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मदतीने उभे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. 1949 मध्ये नगर जिल्ह्यातील प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याची योजना त्यांनी उभी केली. सहकारी कारखानदारीचा विचार देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याच वेळी नगर जिल्ह्यात आणखी एका व्यक्तीने सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवला. ती व्यक्ती म्हणजेच विठ्ठलराव विखे पाटलांनी. विखे पाटलांनी शेतकऱ्यांना सहकारी तत्वावर उद्योगधंदे केल्यास कसा फायदा होऊ शकतो याची जाणीव करून दिली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार चळवळ उपयुक्त ठरू शकते याची त्यांनी जाणीव करून दिली. त्यानंतर पुढ्यात आपण सहकार व सरकार यांचा संबंध बघूया. सहकार व सरकार यांचा संबंध. सहकार चळवळीचा जेव्हा पुरस्कार केला गेला तेव्हा बघा ती चळवळ राज्य सत्तेपासून किंवा सरकारपासून अलिप्त असावी असं मानलं गेलं. सहकारी संस्थांवर सरकारचं नियंत्रण नसावं असा विचार देखील मांडला गेला. परंतु सहकारी चळवळीबद्दल उदासीन असलेल्यांकडूनच हा विचार मांडला जात होता. प्रत्यक्षात मात्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय सहकारी चळवळ रुजणे शक्य नाही असा देखील विचार मांडला गेला. सहकारी अर्थव्यवस्थेची बघा दोन वैशिष्ट्य गाडगेळांनी सांगितली. त्यातला पहिला आहे स्वावलंबन व दुसरा आहे स्वनियंत्रण. जर सरकारी मदत घेतली तर स्वावलंबनास बाधा येते, पण जर प्राथमिक अवस्थेत सुद्धा मदत घेतली नाही तर प्रगतीच साधन शक्य होणार नाही असा पेच अविकसित देशांपुढे उभे राहतो. त्यासाठी प्राथमिक अवस्थेत आवश्यक तेवढी मदत ही घेतलीच पाहिजे, पण ती घेताना एक पथ्य पाळलं पाहिजे. ते म्हणजे बाह्य मदतीवर सहकार चळवळीने कायम अवलंबून राहू नये. पूर्ण स्वावलंबनाची अवस्था शक्य तितक्या लवकर गाठली जाईल याची काळजी घेतली पाहिजे. स्वनियंत्रणाच्या बाबतीत देखील असंच म्हणता येईल की नियोजित अर्थव्यवस्थेत सहकारी संस्था स्वनियंत्रित असणं शक्य नाही. नियोजनाच्या आराखड्याप्रमाणे प्रगती साधली जात आहे की नाही हे पाहणं सरकारला क्रमप्राप्तच असतं. त्यामुळे नियंत्रण आवश्यक असतं, परंतु इतर बाबतीतील नियंत्रण संस्थांनी टाळलं पाहिजे. लोकशाही व विकेंद्रीकरण या दोन्ही कल्पना सहकारी अवस्थेत महत्वाच्या असतात. स्थानिक प्राथमिक संस्था या सहकारी व्यवस्थेत पायाभूत असतात. अनेक प्राथमिक संस्था एकत्र येऊन इतर ज्या काही संस्था आहेत त्या देखील ते काढू शकतात. निरनिराळ्या स्तरांवरील सहकारी संस्थांचे त्या स्तरावरील शासन संस्थांबरोबर संबंध असावे आणि त्या दोघांच्या विचार विनिमयाने किंवा सहकार्याने सर्व गोष्टी व्हाव्यात. पण जर त्या दोघांमध्ये संघर्ष झाला तर मात्र नियंत्रण कोणाचं असावं असा प्रश्न निर्माण होतो. राज्यकारभाराचं विकेंद्रीकरण झालं असेल तर प्रत्येक स्तरावरच्या शासन संस्थेने त्या थरावरच्या सहकारी संस्थांवर हुकूमत चालवायची असा अर्थ अनेक जण काढतात.
परंतु सहकारी कार्यकर्ते किंवा तज्ञांच्या मते ते पूर्णपणे चुकीचं आहे. सहकारी संस्थांना व्यापक मार्गदर्शन करण्याचे किंवा तिच्या मर्यादा ठरविण्याचे कार्य राज्य संस्थेने करावे. परंतु विशिष्ट सहकारी संस्थेचं किंवा विशिष्ट स्तरावरील संस्थेचं नियमन राज्य संस्थेने करायचं नसून ते सहकारी संस्थेने स्वतःच करायचे असतं. नियोजन पद्धतीने नियोजित दिशेने कारभार चालतो की नाही ते तपशिलात पाहण्याची जबाबदारी सहकारी व्यवस्थेची असते. असा स्वायत्तेचा अर्थ गाडगीळ यांनी स्पष्ट केलेला आहे. बघा, सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये तसंच क्षेत्रशः विकेंद्रीकरण देखील होऊ नये असं त्यांनी सांगितलं. सहकारी चळवळीचा मूळ हेतू सहकारी संस्थांमार्फत आर्थिक प्रयत्न संघटित करून असमर्थांना समर्थ करणे, स्वावलंबन व सहकार्य वाढीस लागावे असा आहे. शेतमजूर, बलुतेदार यासारख्या असमर्थ वर्गाला सहकारी यंत्रणेमुळे निश्चितच मदत होऊ लागली आहे. आपले कार्यक्रम व कामकाजाच्या पद्धतीत सहकारी चळवळींनी सुधारणा करणं आवश्यक आहे. थकबाक्यांचं वाढतं प्रमाण, कर्ज पुरवठ्यांची खरेदी विक्रीशी सांगड घालण्यात होणारी कसूर या किंवा अशा प्रकारच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागणार हे गाडगीळांनी 1968च्या सुमारास सांगितलं होतं. सहकारी संस्थांमुळे प्रगती होत असली तरी बघा अनेक वेगवेगळ्या नवीन समस्या उद्भवत आहेत याची जाणीव गाडगीळांनी करून दिली होती. उदाहरणार्थ, प्रगत राज्यांमध्ये मोठ्या सहकारी संस्था व सामाजिक व आर्थिक सत्तांची केंद्रस्थानं बनलेल्या आहेत. त्यामुळे सत्तेचं केंद्रस्थान काबीज करणे किंवा ताब्यात ठेवणे याकरता होणाऱ्या उलाढाली व त्यातून निर्माण होणारे अनिष्ट प्रकार याचा उपसर्ग सहकारी संस्थांना पोहोचतो आहे याची जाणीव देखील गाडगीळांना 1968 मध्येच होती. बघा, त्यानंतर पुढे आता आपण यशवंतराव चव्हाण यांचे सहकार विषयकचे विचार बघूयात. यशवंतराव चव्हाण यांचे सहकार विषयक विचार. यशवंतराव चव्हाण बघा हे 1957 मध्ये मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर 1960 मध्ये झालेल्या स्वतंत्र महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण व सहकार या दोन्ही गोष्टींना गती देण्याचं काम महाराष्ट्रात केलं. महाराष्ट्रात प्रगती साधायची असेल तर कृषी औद्योगिक क्षेत्रावर भर दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. शेतीवर आधारित उद्योग म्हणजेच कृषी औद्योगिक क्षेत्र होय. महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना आखताना त्यांच्या समोर बघा कृषी औद्योगिक समाज व्यवस्थेचं स्वप्न होतं. त्यामुळे अशा प्रकारे समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठीचा पाया महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी घातला होता. कृषी उद्योग, सहकार व ग्रामीण विकास यातूनच देशातील दारिद्र्य नष्ट करता येईल याची जाणीव यशवंतराव चव्हाण यांनी करून दिली होती. महाराष्ट्रातील सहकार चळवळीला मूर्त स्वरूप देण्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता. एवढंच नव्हे तर पद्मश्री विखे पाटील व डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांनी सहकारी कारखानदारी उभी करून शेतकऱ्यांना वाजवी किंमत देण्यासाठी जी उपाययोजना केली तिला देखील यशवंतराव चव्हाणांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे महाराष्ट्रात असंख्य सहकारी साखर कारखाने तसेच इतर सहकारी उद्योग देखील उभे राहिलेले आहेत. सत्तेचं विकेंद्रीकरण झाल्याखेरीज सामान्य माणसाला प्रशासनात सहभागी झाल्याची जाणीव होत नाही.
व स्थानिक प्रश्नांची जाणीव झाल्याखेरीज त्यांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी जिद्द निर्माण होत नाही. त्यामुळे त्यांनी विकेंद्रीकरणावर भर दिला होता. महाराष्ट्रात सहकारी चळवळ रुजली ती यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे असं म्हटलं जातं. कारण महाराष्ट्रात जवळजवळ 80,000 एकर जमीन ही खाजगी साखर कंपन्यांकडे होती आणि ती त्यांच्याकडून घेऊन तिचं रूपांतर शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या विशाल कृषी क्षेत्रात करणं हे गरजेचं होतं. ही हजारो एकर जमीन शासनाने नेमलेल्या मंडळाच्या हाती सोपविणे व तिचे प्रचंड प्रमाणावर ऊस उत्पादन करून जो साखर कारखान्यांना पुरविणे अशी योजना केली होती. तिला शासन नियंत्रित शेती महामंडळाचा आधार होता. म्हणूनच महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर उभे राहिले. हे शेती महामंडळ आपण आर्थिक समाजवादाच्या दिशेने वाटचाल व्हावी म्हणून निर्माण करत आहोत हे यशवंतराव चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं होतं. शेतमालावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात सहकारी संघटनेला फार महत्व आहे. उद्योगधंद्यांची सहकारी तत्वावर परिणामकारक संघटना होऊ शकते हे महाराष्ट्राने सिद्ध केलं. सहकारी तत्वावर चालू असलेल्या धंद्यांना आर्थिक बाजूपेक्षा एक वेगळी सामाजिक बाजू देखील असते असा विचार यशवंतराव चव्हाण यांनी मांडला. त्यांच्या मते बघा, सहकारी चळवळ ही जनतेच्या प्रयत्नांवरच आधारलेली असते. ज्या सहकारी चळवळीचे नेमके फायदे काय तर ते बघूयात आपण. सहकारी चळवळीचे फायदे बघा, सहकारी चळवळीमुळे शेतकऱ्यांना उद्योगधंद्यात पैसे गुंतविण्यास प्रोत्साहन दिलं जातं. सहकारामध्ये स्थानिक साधन सामग्रीचा उपयोग केला जातो. त्यामुळे बाहेरून भांडवल आणावं लागत नाही. म्हणूनच बाहेरून येणाऱ्या भांडवलामुळे निर्माण होणारे प्रश्न टाळता येतात. ग्रामीण व शहरी यांच्यातील तेढ कमी होते. सहकारी क्षेत्रांमुळे मिळालेला नफा जास्तीत जास्त लोकांमध्ये वाटला जातो. त्यामुळे समाजवादी समाज रचनेचं उद्दिष्ट साधलं जातं. सहकारी क्षेत्राचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच सहकार चळवळीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग असतो. शेतकरी हा शेतीविषयक उद्योगधंद्यातला उत्पादकही असल्यामुळे औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेत कार्यक्षमता व गती निर्माण होते. सहकार चळवळ व विकेंद्रीकरण या दोन्ही गोष्टींवर यशवंतराव चव्हाण यांनी बघा भर दिलेला होता. चव्हाणांच्या मते लोकशाहीचा स्वीकार राज्यघटनेमध्ये केलेला असल्यामुळे सर्व पातळीवर जनतेचा सहभाग असला पाहिजे. त्यांच्या मते खेड्यापाड्यांतून सहकारी चळवळ व जनतेचा सार्वत्रिक सहभाग या दोन्ही गोष्टी अपरिहार्य आहेत. बाकीच्या राज्यात सुरू झालेल्या विकेंद्रीकरणाबाबत मांडलेल्या मतांचा उहापोह करून चव्हाणांनी असं स्पष्ट केलं की ग्रामपंचायतीला अधिक सत्ता ही दिली गेली पाहिजे. खेड्यापाड्यात असणारी ग्रामपंचायत ही केवळ अडाणी लोकांची संघटना असते. त्यात जातीयवाद व सरंजामशाही वृत्ती असते आणि अशी परिस्थिती असल्यामुळे ग्रामपंचायतींना अधिकार असू नयेत असा मुद्दा देखील अनेक विचारवंतांनी मांडला होता. परंतु यशवंतराव चव्हाणांनी यांच्या विरुद्ध भूमिका घेतली. लोकशाहीची वाढ करायची असेल तर विकेंद्रीकरणाची गरज असते आणि विकेंद्रीकरण हे तेव्हाच यशस्वी होऊ शकतं जेव्हा ग्रामपंचायतीला अधिक सत्ता ही दिली जाते. विकास साधायचा असेल तसेच सुस्थिर शासन स्थापन करायचे असेल तर बघा त्यासाठी विकेंद्रीकरण आवश्यक आहे असा विचार यशवंतराव चव्हाण यांनी मांडला. राज्यात शांतताही राहिली पाहिजे, कणखरपणा देखील राहिला पाहिजे, तसेच विकास देखील झाला पाहिजे
हे सर्व साध्य करायचे जर असेल तर विकेंद्रीकरण व सहकार चळवळीवर भर हा दिला पाहिजे याची जाणीव यशवंतराव चव्हाणांना होती. यशवंतराव चव्हाणांनी 1960 नंतर महाराष्ट्रात सहकारी चळवळीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. सहकारी संस्थांचे जाळे महाराष्ट्रात तयार झाले. उदाहरणार्थ, गाव पातळीवर विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या तयार झाल्या. मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँका तयार झाल्या. गाव पातळीवर निरनिराळ्या सेवा पुरविणाऱ्या सोसायट्या तयार झाल्या. खरेदी विक्री संघाची स्थापना झाली. शेतीवर आधारित निरनिराळे उद्योगधंदे सहकारी तत्वावर चालविले जाऊ लागले. उदाहरणार्थ, साखर कारखाने, तेल उत्पादने हे सहकारी तत्वावर चालविले जाऊ लागले. त्यामुळेच शेती व ग्रामीण विकासाला चालना मिळाली. त्यानंतर पुढे आता आपण बघूयात भारत विरुद्ध इंडिया. भारत विरुद्ध इंडिया. शरद जोशी यांची भूमिका. आतापर्यंत आपण लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय, लोकशाही विकेंद्रीकरणाचं महत्व याची माहिती घेतली. त्याचबरोबर सहकार चळवळीचे तत्वज्ञान, त्यांची महाराष्ट्रातील भूमिका याची देखील माहिती घेतली. सहकार चळवळीमध्ये विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण यांनी मोठी भूमिका बजावली. सहकार चळवळीला गती देण्याचं काम त्यांनी केलं याची देखील आपण माहिती घेतली. यशवंतराव चव्हाण 1957 मध्ये बघा मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी कृषी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या गेल्या पाहिजेत, त्यासाठी चळवळ उभी केली गेली पाहिजे, हा विचार सर्वात प्रथम चरण सिंग यांनी मांडला. स्वतंत्र भारतात शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी संघटना बांधणे किंवा चळवळ उभारणे यासाठी प्रयत्न केले. असाच विचार बघा महाराष्ट्रात देखील मांडला गेला. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून आर्थिक व्यवस्थेची रचना केली पाहिजे, हा विचार 1970च्या दशकात शरद जोशी यांनीही महाराष्ट्रामध्ये मांडला. शेतकरी संघटना बांधणे, चळवळी सुरू करणे, अखिल भारतीय पातळीवर शेतकऱ्यांच्या एकजुटीचा प्रयत्न करणे यासारख्या गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. भारत हा खेड्यांचा देश आहे, त्यामुळे खेड्यांचा विकास होईल तेव्हाच भारताचा विकास होईल असं असून देखील भारतातील शेतकरी संघटित झालेले नाहीत. शेतकरी जोपर्यंत बलवान संघटना तयार करत नाही तोपर्यंत त्यांच्या मागण्या या पूर्ण होणार नाहीत याची जाणीव शेतकऱ्यांना करून देणे, त्यांच्यासाठी काम करणे, त्यांच्या संघटना बांधणे आवश्यक आहे असं जाणवल्यामुळे शरद जोशींनी शेतकरी संघटनेची स्थापना केली. शरद जोशी हे युनोमध्ये नोकरी करत होते, परंतु 1976 मध्ये ते भारतात परतले. त्यांनी 1980 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. भारताचं दारिद्र्य हे तोट्यात चाललेल्या शेती व्यवसायातून निर्माण झालेलं असून शेतीमालाला उत्पादन खर्चानुसार भाव हा दिला गेला पाहिजे, हा एककलमी कार्यक्रम ठरवून शेतकरी संघटना कामाला लागली. शेतकरी संघटनेने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एकत्र आणले. आपल्या शक्तीबद्दलचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. रास्ता रोको, रेल रोको, जेल भरो इत्यादी मार्गांनी त्यांनी त्यासाठी ते वापरले. बघा, कांदा, तंबाखू, भुईमूग इत्यादी शेती उत्पादनाला रास्त भाव मिळाला पाहिजे अशा मागणीसाठी त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने देखील सुरू केली. इंग्रजांच्या काळात यंत्राच्या सहाय्याने होणारे उद्योगधंदे
शहरात होते. शहरात सोयी सुविधा होत्या, त्याचबरोबर शहरात भरभराट होती. शहरांकडे जास्त लक्ष दिलं जात होतं. त्या उलटच ग्रामीण भागाची उपेक्षा होत होती. ग्रामीण भाग हा गरजू, दरिद्री, परावलंबी होता. यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होणाऱ्या मालाच्या किमतीत वाढ होत होती, मात्र शेती उत्पादित मालाच्या किमतीत फारशी वाढ होत नव्हती. या सर्वच परिस्थितींचं वर्णन शरद जोशी यांनी बघा इंडिया विरुद्ध भारत असं केलेलं आहे. एकाच राष्ट्रात दोन वेगवेगळ्या देशांची निर्मिती झाली आहे असं वर्णन शरद जोशी यांनी केलेलं आहे. दोन वर्ग निर्माण झाले आहेत, एक शोषक व दुसरा वर्ग शोषित. शोषकांचा देश तो इंडिया व शोषितांचा देश म्हणजे भारत. थोडक्यातच खेड्यातले कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर हे म्हणजेच भारत, तर औद्योगिक क्षेत्रातील कामगार, व्यापारी, शहरी, पांढरपेशे, नोकरदार हे सर्व म्हणजेच इंडिया. इंडियाचं राज्य सर्व देशभर आहे. सर्व सत्तास्थाने इंडियाच्या हातात आहेत. इंग्रज निघून गेल्यानंतर त्यांच्या वसाहतवादी शोषण व्यवस्थेचा वारसा देशातील ज्या आर्थिक क्षेत्राला, ज्या लोकांना मिळाला, ज्या समाजाला मिळाला तो इंडिया, आणि ज्यांचं शोषण नवीन व्यवस्थेखाली चालू राहिलं त्यांचा समाज म्हणजे भारत, अशी व्याख्या बघा शरद जोशी यांनी केलेली आहे. शरद जोशी हे औद्योगिकीकरणाच्या विरोधी नाहीत, परंतु त्यांच्या मते ग्रामीण भागातलं नुसतं भांडवल उचलायचं नाही, तर ग्रामीण भागातच उद्योगधंदे हे सुरू झाले पाहिजेत. प्रत्यक्षात मात्र शेतीतील भांडवल इंडियातील काही कारखानदारांकडे जाते आणि त्यातून फक्त थोड्या लोकांनाच फायदा होतो. शिवाय इंडियातील लोक भारतातील लोकांच्या गरजेप्रमाणे उत्पादन करत नाहीत. निरनिराळ्या पंचवार्षिक योजनेत शेतीच्या विरोधी निर्णय घेतले गेले. त्यावर शरद जोशी यांनी बघा वेळोवेळी टीका देखील केलेली आहे. उदाहरणार्थ दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक प्रगतीला प्राधान्य दिलं गेलं. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रगती साधायची असेल तर शेती उत्पादन वाढवून तो माल स्वस्तात स्वस्त मिळवला पाहिजे असं सांगितलं गेलं. म्हणजेच शेतीला प्राधान्य तर दिलं गेलंच, परंतु शेती मालाला रास्त भाव असं सूत्र मांडलं गेलं नाही. शेती मालाला रास्त भाव मिळवून देणे हे शरद जोशी यांचं मूळ ध्येय होतं. त्यांच्या मते जर शेतीमालाला रास्त भाव मिळाला तर बघा शेती उत्पादन वाढेल. वाढलेल्या उत्पादनाचा फायदा वाढत्या मजुरींच्या रूपानं गरीबातील गरीब घटकांपर्यंत पोहोचेल. ग्रामीण भागातील कर्जबाजारीपणा निकालात निघेल. इंडिया व भारत यांच्यातील दरी कमी होईल. ग्रामीण भागात उद्योगधंदे सुरू होऊन बेकारी घटेल. ग्राहकांना उपभोग्य वस्तूंमध्ये विविधता दिसेल. उद्योगधंद्यात तयार होणाऱ्या मालाला बाजारपेठेत भरपूर मागणी मिळेल आणि त्यांची देखील भरभराट होईल. तर अशा पद्धतीने बघा भारतातील लोकांचा विचार केला, त्यांचं दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न केला तर इंडिया व भारत यांच्यातील दरी कमी होईल. भारत हा खेड्यांचा देश आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा विचार हा केला गेला पाहिजे. त्यांचे प्रश्न हे सोडविले गेले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थानं ग्राम स्वराज्य निर्माण होईल. मग शरद जोशी यांच्या पुढे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे अमेरिकन मॉडेल होते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील किफायतशीर शेतीचं तंत्र कसं असावं असा विचार केला गेला. शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी उत्पादन कमी करायचे, म्हणून त्यातून मालाचा तुटवडा निर्माण होतो व त्यातून रास्त भाव मिळण्याची शक्यता वाढते. अमेरिकेत जास्त उत्पादन झालेला माल बाजारात न आणता समुद्रात बुडवून टाकून मालाचा तुटवडा निर्माण करून मालाला रास्त भाव मिळवला जातो. भारतात देखील जर जास्त उत्पादन केलं गेलं नाही तर बघा मालाला भाव चांगला मिळेल अशी शरद जोशी यांची कल्पना होती. म्हणजेच कल्याणकारी व्यवस्थेत व्यक्तींच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्याचा दोष त्यामुळे ओढवला जातो.
अशी टीका देखील शरद जोशी यांच्यावर केली गेली. प्रत्यक्षात मात्र शरद जोशींनी उभारलेल्या शेतकरी संघटनेचा किंवा त्यांच्या आंदोलनाचा एक फायदा निश्चितच झाला आहे, तो म्हणजेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतलं. भारतामध्ये जवळपास 60% जनता ही शेतीवर अवलंबून आहे, परंतु देशाच्या उत्पादनातील शेतीचा वाटा जेमतेम 30% एवढाच आहे. म्हणजेच जे सर्वात मोठं क्षेत्र आहे त्याकडे राज्य संस्थेकडून दुर्लक्ष केलं जातं, हा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. तर बघा, अशा प्रकारे आज आपण सत्तेचं विकेंद्रीकरण व ग्रामस्वराज्याची संकल्पना हा घटक अभ्यासलेला आहे. धन्यवाद.